हा अननोन नंबर आहे. ट्रूथ कॉलरला त्याचं नाव येईलच, मीडियाला सुद्धा माहिती आहे. हा सातारा जिल्ह्यामधून फोन आलाय, मला जीवे बांधण्याची धमकी दिली गेली. तू तुझं घरचं बघ, तू तुझं घरचं बघ, या भानगडीत पडू नको. तुझ्या मागे पुत्र नाही. अरे माझ्या मागे पुत्र नाही, कुणाच्या मागे पुत्र आहे ते समाज ठरवेल ना. त्यामुळे जीवे मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत. आणि पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे, जेव्हा मी राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आणि मीडिया समोर आलो, त्यावेळी सुद्धा मला जातीयवादी ठरवलं गेलं. जेव्हा मी छगनराव भुजबळांना टार्गेट करून ओबीसी बांधवांवरती हल्ले झाले मराठवाड्यामध्ये, ओबीसींची घरं जाळली गेली, ओबीसींची दुकानं जाळली गेली, नाभिक बांधव असेल, धनगर बांधव असेल, प्रत्येक ओबीसी बांधव जो जो ओबीसीच्या बाजूने बोलत राहिला, तेव्हा तेव्हा त्या ओबीसीवरती हल्ले झाले. त्यावेळी लक्ष्मण हाके पुढे आला. त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता. लक्ष्मण हाके उपोषणाला बसला, त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता. लक्ष्मण हाकेने भुजबळांचं समर्थन केलं, त्यावेळी लक्ष्मण हाके जातीवादी होता. लक्ष्मण हाकेनं कुठेही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलं नाही, कुठेही आरोपींचं समर्थन केलं नाही. पण एका जातीला तुम्ही क्रिमिनलाइज ठरवू नका.